पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, भगवती जानकी मैया की, महाबली हनुमान की। हरि ओम। नमः पार्वती हर हर महादेव। आनंदकंद भगवंताच्या दिव्य कथेमध्ये तल्लीन भगवान महादेव वर्णन करतात. पार्वती, माझे स्वामी प्रभू रामचंद्र यांनी एका क्षणामध्ये शिवधनुष्य भंग करून भगवती जानकीला आपली धर्मपत्नी म्हणून स्थान दिलं. रामकथेतून आपल्याला काय प्राप्त होणार आहे हे महत्वाचं आहे. आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्यांना त्या समस्येचं उत्तर आपल्याला रामकथेतून मिळतंय. कारण रामायण ग्रंथ हा कौटुंबिक ग्रंथ आहे. म्हणून रामायण ऐकत असताना पशुचं जीवन तर होऊच नये, पण मानवी जीवन सुद्धा राहू नये. ते ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालं पाहिजे. एवढ्यावर सुद्धा थांबून चालत नाही. ब्रह्मरूप तर आहेच. गीता बोलते ना, ममैवां शिवजीव लोके जीवभूत सनातन. हा प्रत्येक जीव माझा अंश आहे. माणसाला काही म्हटलं तर म्हण बाबा म्हणतो. लबाड आहे म्हण बाबा लबाड आहे. मूर्ख आहे म्हण बाबा मूर्ख आहे. चोर आहे म्हण बाबा चोर आहे. तू देव आहे. हे देव कुठला? देव कुठं आपण कुठं? देव आपल्यात नाही का? आणि ज्यावेळी देव निघून जातो ना त्यावेळी माणसं म्हणतात, ह्यात आता काय राम राहिलेला, लागा तयारीला. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामो विषयावरी. म्हणून आपण भक्ती करायची नाही, फक्त भगवंत ओळखायसाठी भक्ती करायचं आहे. ओळखीला हरी धन्य ते संसारी. ओळखायचं आहे मी कोण आहे. मी वासुदेव तत्वता. मी देवच आहे. दिसते ते काय आहे? जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. सगळं दिसतंय सुद्धा ते देवच आहे. मी सुद्धा देवच आहे. राम कथेतून एवढं जरी आपण ध्यानात ठेवत राहिलं ना, बाज आपलं जीवन आपलं धन्य झालं. मी कोण आहे? मी देवच आहे. देवाशिवाय जगात काही उरलेलं नाही. प्रत्येक जीवामध्ये भगवान परमात्मा राहिलाय. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. आपल्या जीवनाच्या सर्व समस्या या रामायण ग्रंथातून मिळतात. त्याचं उत्तर मिळतंय, समाधान मिळतंय. ज्ञानेश्वरी असू द्या, आपल्या जीवनाच्या सर्व समस्या ज्ञानोबरायाने आपल्या समोर त्या ठिकाणी मांडलेले आहेत. ते वाचा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. एका क्षणामध्ये शिवधनुष्य भंग केल्यानंतर महाराज जनकजींनी अयोध्येला निमंत्रण दिले.
लग्नाचं निमंत्रण. पहिलं निमंत्रण दिलं नव्हतं स्वयंवराचं. जनकजींनी अयोध्येला निमंत्रण दिलं नव्हतं. याचं कारण आहे. काय कारण आहे? एकदा जनकाची गाय फिरत फिरत जात असताना अयोध्येमध्ये आली आणि ती गाय मेली. काय करू नका, इकडे तिकडे काय करू नका. महाराज दशरथाने एका सेवकाला सांगितली, जाय ती गाय तेवढी उठवून ये. सेवक गेला आणि मेलेली गाय जिवंत केली. कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी मायरे गेले. मेले माणूस जिथं उठविलं, गाय उठवली. म्हणून महाराज जनकजी विचार करतात, आपण जर अयोध्येमध्ये महाराज दशरथांना स्वयंवराचं आमंत्रण दिलं, एखाद्या सेवकाला सांगितलं जा रे तेवढं शिवधनुष्य भंग करून ये, माझी सीता एका सेवकाला द्यावी लागेल. म्हणून अयोध्येला आमंत्रण दिलेलं. आता त्या ठिकाणी जनकजीने एक सेवक अयोध्येमध्ये पाठवलाय, पत्र हाती दिलंय आणि ते असणारे महाराज दशरथाचे प्रधान पत्र वाचतात. अयोध्येतून बाहेर गेल्यापासून ताटिका वध, अहल्या उद्धार, विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण, शिवधनुष्य भंग, हे सगळं वाचल्यानंतर आता सगळ्या अयोध्येतील नगरवासी आता मिथिला नगरीकडे निघालेले आहेत. समोर त्या ठिकाणी सनई आहेत, घडी आहेत, हत्तीदळ, पायदळ, सगळं त्या ठिकाणी मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा. सगळे त्या ठिकाणी मिथिला नगरीकडे येतात. आल्यानंतर जनका जो कुशध्वज भाव होता ना, त्याची मांडव्यानी श्रुती कीर्ती भरत शत्रुघ्न, लक्ष्मणाला उर्मिली आणि त्या ठिकाणी हा लग्न सोहळा पार पडतोय. पण लग्नामध्ये विघ्न देवादिकाला सुद्धा चुकत नाही. ज्याचं शिवधनुष्य होतं ना, ते परशुराम आले. शिवधनुष्यात सगळे तुकडे तुकडे झाले. डोकं खवळलं महाराज. मेरा शिवधनुष्य किसी ने तोडा, वह मेरा वैरी है. महाराज दशरथांना त्या ठिकाणी वाईट वाटायला लागलं. परशुराम आलेत, माझ्या प्रभूने शिवधनुष्य भंग केले. त्याला विनंती करतात, मला म्हातारपणी लेकर झालेत, अत्यंत पराक्रम देखोन दशरथ झाला कंपायमान, घालो निया लोटांगण दीनवदन काय बोले. परशुरामाचा क्रोध बघून महाराज दशरथ घाबरले. मी पुत्रार्थे अते दीन, पुत्र भय अति कृपण, मज द्यावे पुत्रदान, घाली लोटांगण नृपनाथ. राजाने परशुरामांना लोटांगण घातलं. मला म्हातार वयाच्या ठिकाणी मुलं झालेत. कोण राम आहे, कोणी मोडलं, कसं मोडलं? ते काय सामान्य धनुष्य आहे काय? 1000 हत्तीनं ओढत आणलं होतं. ज्या शिवधनुष्याने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केले, ते काय सामान्य होतं काय? लक्ष्मणजी पुढे आले. अहो तुम्हाला एवढं कसं कळत नाही? हे शिवधनुष्य सामान्य नाही, पण हा मोडणारा सुद्धा सामान्य नसावा, हे तुम्हाला कसं काय कळत नाही? हे तरी कुचकच होतं. लहानपणी आमच्या दादांनी कितीतरी अशी धनुष्य मोडलेत. अग्नी ते लोक वतायचं काम करायला लागला हा लक्ष्मणजी त्या ठिकाणी. परशुराम त्याच्या अंगावर गेले. लक्ष्मणाच्या, लय चुर चुर बोलतोयस ना, अंगावर गेले परशुकुराड घेऊन. लक्ष्मणजी म्हणले, आम्ही तुम्हाला भिणार नाही, पण तुम्ही ब्राह्मण आहे, आम्ही ब्राह्मणावर हात उचलणार नाही, कारण आम्ही त्यांना भूदेव म्हणतो. तुम्ही शेंडी निकालो, जानवे निकालो, फिर देखो सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. ब्राह्मणावर आम्ही चाल करणार नाही.
सौराष्ट्रामध्ये एकमुखी नावाचं गाव आहे. राजकुमार असा जंगलातून फिरत असताना काही अनाथ मंडळी, दीनदुबळी मंडळी, घोड्यावर काही सामान लादलेलं, पायात काय नाही, अंगावर सगळी धुळेनं माकलेलं, पोटामध्ये भुकेचा डोंब उसळलाय, ते दीन गोर गरीब लोक बघून त्या राजकुमाराला वाटलं आपल्या राजवाड्यात यांना न्यावं. म्हणून आईला विचारायला आला, आई असे काही दीन लोक आलेत, रस्त्याने चाललेत, आपल्या वाड्यामध्ये त्यांना आणू का? आय रागावली, त्याला एक तोंडामध्ये ठेवून दिली. पुन्हा जवळ घेतलं. बाबा तुझी चूक नाही, मी वड सावित्रीची पूजा करायला निघाली होती, तू पाळण्यामध्ये झोपला होता, दासीला मी सांगितलं होतं मूल उठलं तर माझ्याकडे घेऊन ये, पण तू उठलास, रडायचं थांबे ना. त्यावेळी दासीनं तिचं दूध तुला पाजलं. हे मला ज्यावेळी आले त्यावेळी समजलं ना, दासीचं दूध पेलायस. मी पायाला उलटा धरून असा फिरवून 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 सगळं दूध वाकाय लावलं, पण माझ्या ध्यानात आज आलं की त्या दुधाचा एक तरी थेंब तुझ्या अंगात राहिला असला पाहिजे, म्हणून तरी दासी सारखी आज्ञा मागायला आला. केवळ माझंच दूध पिला असताना अधिकार परतवे मला न विचारता त्या अनाथांना घेऊन आला असता. तसं लक्ष्मण म्हणतोय, मी तुमच्यावर त्या ठिकाणी चाल करणार नाही. रामचंद्र समोर येतात, माझ्याकडून मोडलं गेलं. बघा बोलण्याची भाषा, म्या असं केलं, म्या मोडलं, माझ्याकडून मोडलं गेलं. अरे तुझं तरी कोवळं वय दिसतंय, कसं काय मोडलं? हे माझ्यावर शिवधनुष्य आहे लावचा चाप. प्रभू रामचंद्राने त्याच्या जवळचं जे धनुष्य होतं ना त्याला चाप लावला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं हा आपला पुढचा अवतार आहे. आपला अवतार परशुरामाने त्या ठिकाणी अंतर्धान पावले आणि परशुराम त्या ठिकाणी अंतर्धान पाहून आता हे सगळे मंडळी त्या ठिकाणी लग्न सोहळा पार पडल्यानंतर वराड जनकपुरीमध्ये किती महिने राहिलं? 6 महिने राहिलं. ज्येष्ठात गेलेलं मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलं. इतकं दिवस कुठं वराड राहतं काय, पण राहिले त्याला. तर मी तर काय करणार आहे, राहिलं. शेवटी आता जनकजीला आम्ही जाऊया म्हटलं की जनकजीच्या डोळ्यातून पाणी यायचं. शेवटी काही केल्या, काळाच्या ओघानं सगळे निघाले. तिघी राण्यांना त्या ठिकाणी 3 रथ जोडलेत. जानकीसाठी एक स्वतंत्र रथ जोडलाय. सुमित्रा, मांडवी, श्रुतिकीर्ती चौघींना त्या ठिकाणी 4 रथ जोडलेत. आणि हे आता त्या ठिकाणी कुठं निघालेत? अयोध्येकडे गमन होत आहे. हरे राम 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 हरे राम राम प्रभू रामचंद्र भगवान की जय. अयोध्येला निघण्याची तयारी होते. या नवदूचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होतोय आणि ह्या असणाऱ्या नवदू 4 रथामध्ये बसतात. महाराज जनकजी विचार करतात, ज्या जानकीला मी अंगा खांद्यावर खेळवलं ती जानकी निघाली.
एरवी बाप कितीतरी कठोर हृदयाचा असला तरी मुलगी सासरी जाण्यानं रडतच असतो. एरवी पुरुषाचं रडणं लज्जास्पद आहे, पण मुलगी सासरी निघाली का डोळ्यात पाणी येतं. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी सुखी रहा. लग्न म्हणजे सुखदुःखांची बाउंडर आहे. सुखी असतं आणि दुःखही असतं. मिथिला नगरीवाले नगरी लोक म्हणतात, हे 4 दिवस आले ना आमच्या लेकराला घेऊन चालले. महाराज जनकजीच्या डोळ्यातून धडधडा रडायला लागतात. मुलगी आपल्या आईपेक्षा बापावर जास्त प्रेम करते बर का. आईनं हाक मारली तर मुलगी लवकर येत नाही, पण बापानं हाक मारली की लगेच येते. आईपेक्षा बापावर मुलीचं प्रेम जास्त असतं. वडिलांना आंघोळीला पाणी नेऊन देणं, त्यांची कपडे ठीक करणं, त्यांना जेवायला देणं, सगळं त्या ठिकाणी मुलगी बघत असते. आणि मुलीचा बाप किती जरी मोठा असला तरी काय करू नका, काय करा, हालत चाल करू नका, काय पाहिजे तुम्हाला करून घ्या. काय मुलीचा बाप हॅलो, मुलीचा बाप किती जरी मोठा असला तरी मुलाच्या बापापेक्षा लहानच असतो बर का. मुलगी निघाली, सुनैना राणी म्हणते, जानकी वडीलधाऱ्यांचा आदर कर. मुलगी सासरी निघताना मुलीला काय शिकवावं. वडीलधाऱ्यांची सेवा कर. सासरच्या लोकांची मन जिंकून तू कुटुंबाची सम्राज्ञी हो. धाक दाखवून नाही. माझा ऐका ना तर मी चालली, धाक दाखवून नाही. सगळ्याची मर्जी संपादन करून. महाराज तसं बसू नका, शूटिंग चालू आहे. झोपू नका. नाही इकडे या. ज्यावेळी रथ निघतोय ना, सीता मातोश्री म्हणते, आई बाबाच्या जीवाला जप. निघाले. स्त्रीचं जीवन असंच असतं. लहानपणी आई वडिलावर प्रेम करावं. उपोर झाली की लग्न झालं की पतीवर प्रेम करावं. 2 लेकरं झाले की पतीवरचं प्रेम कमी होतं, लेकरावर प्रेम. त्याची शाळा, त्याचा डबा, स्त्रीचं सगळं जीवन पराधीनच असतं, समर्पणामध्येच असतं त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर आपण जे ठरवलेलं असतं ना, ते विधात्याने वेगळंच ठरवलेलं असतं. गंगेच्या प्रवाहामध्ये पुरामध्ये अनेक लाकडं एकत्र मिळून वाहतात. ती लाकडं एकमेकाला म्हणतात, आपण काय जरी झालं तरी एकमेकापासून फुटायचं नाही. त्या प्रवाहात संतपणे असे ते लाकडाची धापा चोंडके वाहत येतात. एकमेकाला ठरवतात, आपण काय जरी झालं तरी एकमेकापासून वेगळं राहायचं नाही. पण असा एखादा धबधबा येतो ना, सगळ्या चिंदड्या होऊन जातात. काय चिखलात घुसून पडतात. काय एक ह्या तीराला तर एक ह्या तीराला.
आपल्या सुद्धा कुटुंबाचं असंच आहे महाराज. पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर, मिळती काष्टे लोटता पूर आदळे दूर होती खल्लाळे. भगवती जानकी निघाले कन्या सासुऱ्याशी जाय. सासुऱ्यासी जाई, कन्या सासुऱ्यासी जाई. कन्या सासुऱ्यासी जाई, कन्या सासुऱ्यासी जाई. मागे परतोणी पाहे, मागे परतोणी पाहे, कन्या सासुऱ्यासी जाई, कन्या सासुऱ्यासी जाई. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तुकाराम महाराज वर्णन करतात, कन्या सासुऱ्याशी जाय, मागे परतोनी पाहे. पूर्वीच्या काळामध्ये मुलगी सासरी जात असताना पायी किंवा बैलगाडीतून जायची. विचारवंत माणसं विचार करायची, मुलगी सासरी निघाले का माहेरी निघाले. मुलीचं पुढं तोंड असेल तर समजायचं मुलगी कुठं निघाली आहे. पुढं तोंड असेल तर माहेरी निघाले, माग तोंड असेल तर सासरी चालले. ओळखायची लोक, मुलगी सासरी चालले का माहेरी चालले. पुढं तोंड असेल तर माहेरला चालले, माग तोंड असेल तर सासरी चालले. कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम. कृष्ण बोला, बोला, हरी, बोला. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. प्रभू रामचंद्र भगवान की. भगवती जानकी सासुऱ्याशी जाय, मागे परतोनी पाहे. पुढं तोंड असेल तर माहेरी, पाठीमाग तोंड असेल तर सासरी चाले. ओळखायची. आता बसतानाच मोटरसायकलवर आडवी बसते, त्यामुळे कुठं चालले काही कळतच नाही. पण कन्या सासुऱ्याशी जाय, मागे परतोनी पाहे. अयोध्याच्या जवळ सगळं वराड येते. अयोध्या सजले, गुडिया तोरणे करती, कथा गाती गाणे. अयोध्येमध्ये सगळे गर्दी झाले. कोण गच्चीवरून बघतंय, माडीवरून बघतंय, वधूवर कशा असतील, भगवती जानकी कशी असेल बघण्याची उत्सुकता आली. घरी आल्यानंतर चारी सुना नवीन आलेले ते आहेत. चूल भानवसा करायचा असतो. सासूबाईनं म्हणायचं असतं, इतके दिवस मी सांभाळलं, आता त्या सुनेच्या ताब्यात द्यायचं असतं. महाराज दशरथ म्हणतात, अगर राण्यानो, तुम्हाला सुना कशा वागवायच्या माहित आहे त्या का?
सुना आपल्या मुलीसारख्या वागवायच्या. आता बऱ्याचशा सुना सासूला आई म्हणतात, चांगली गोष्ट आहे बरं का. आई म्हणायला लागलेत, चांगली गोष्ट आहे. कशा सांभाळायच्या? गोस्वामी तुळशीदास वर्णन करतात. वधुलरी कनी पर घर आये, राखे नयन पलक किनाये. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. वधुलरी कनी पर घर आये, राखे नयन पलक किनाये. कशा सुना सांभाळायच्या? कारण पहिल्या काळामध्ये सासवांनी इतका सुनेला त्रास दिला होता. त्यावेळे दिवस सासूंच होत. आता दिवस बदललेत महाराज. पूर्वीच्या काळामध्ये सासवाच्या ताब्यात सुनेला राहावं लागतं, आणि आताच्या काळामध्ये सुनेच्या ताब्यात सासवांना राहावं लागतं. कशा सांभाळायच्या सुना? जसं पापणे आपल्या बुबळाला सांभाळते ना, कुठं थोडी धूळ आली, कुठं कचरा आला तर पापणी लगेच झाकते. मेंदूची आज्ञा व्हायच्या अगोदर पापणी त्या ठिकाणी डोळ्याला सांभाळते. धूळ जाऊ देत नाही, कचरा जाऊ देत नाही. बुबळाला इतकी शाबूद सांभाळते. महाराज दशरथ म्हणतात, पापण्या जशा बुबळाला सांभाळतात ना, अगं तसं राण्यानं सुनांना सांभाळायचं. आता महाराज दशरथांना तर काय माहित होतं सुना कशा सांभाळायच्या. जावई आणि मुलगी घरी आली, मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी मोटरसायकल बसून निघाले. बघा पुष्पाताय, बघा रमाताय, बघा अंजलिताय, कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतोय हो. मुलगी आणि जावाय जात असताना लक्ष्मी नारायणाचा जोडा. दुसऱ्या दिवशी सुना आणि मुलगा सांगोलच्या बाजारला निघाले. बघा अंजलिताय, रमाताय, पुष्पाताय, होत का आपल्या काळात? आहेत का काय मर्यादा? हा, असं चालतं का महाराज? जावयाने मुलगी चालली की लक्ष्मी नारायण, आणि मुलगाने सून चालले की होतं का आपल्या काळात? नाही असं चालत त्या ठिकाणी. सगळे अयोध्येमध्ये येतात. विश्वामित्र बिदागिरी मागतात. मी गेलं पाहिजे. मी एक प्रकारचा राजा आहे. एका राजानं दुसऱ्या राजामध्ये किती दिवस राहायचं मर्यादा आहे. मी गेलं पाहिजे. जायची वार्ता म्हटलं की महाराज दशरथांनी डोळ्यातून अश्रू गाळायचं. गुरुजी जाऊ नका, तुम्ही आमचा घराणा फार फार उंच नेला. मी तुम्हाला राम देत नव्हतो, तुम्ही मला रागावून रामाला नेलं. तुमच्या यज्ञाचं रक्षण, ताटिका वध आणि धनुर्भंज हे केवळ तुमच्या सामर्थ्यामुळे घडलेलं आहे. जायचं नाही, आम्हाला राहता येत नाही. ज्या कारणाकरता आलोय ना, मला प्रभू रामचंद्रला अयोध्येतून बाहेर काढायचं होतं, ताटिका वध करायचं होतं, अहल्या उद्धार करायचं होता, माझ्या यज्ञाचं रक्षण करायचं होतं आणि शिवधनुष्य भंग करायचं होतं. एवढ्या कामाकरता मी आलो होतो. माझं काम झालं, आम्ही निघालो. तुकोबरायचं काम झालं,
ज्या कामा करता आलोय ना, आलो याची कारणाशी. राहणारे कुठले आम्ही वैकुंठवासी आणि आलो याची कारणाशी. आमचं काम संपलं. तुमचं जीवन, तुमचा संसार सुखी समाधान जाण्यासाठी गाथाय ज्ञानेश्वरी आहे. आमचं काम संपलं. पण जात असताना केवढा मोठा अद्भुत चमत्कार तुकोबारायांनी केलाय. आजच बीज झाली त्या ठिकाणी. जात असताना प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. आम्ही ज्या कारणाकरता आलोय ना, त्या कारणाकरता त्या ठिकाणी झालेलं आहे. मला निघालं पाहिजे. आता दिसू नये जना, ऐसे करी नारायणा. आम्ही आता जगाला दिसलं नाही पाहिजे. त्या कारणाकरता आलोय ना, ते कारण संपलंय. आता आम्ही जातो. तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. केवढा अद्भुत चमत्कार आहे, केवढा मोठा पुरुषार्थ आहे. भगवान परमात्मा तुकोबाला नेण्यासाठी येतात. गरुडाला विनंती करतात, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. वेगे आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. भगवान परमात्मा आले, घरी आले तुकोबारायच्या. तुकोबाराय म्हणतात, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. भगवान परमात्मा मला नेण्यासाठी आलेत. पाहुणचार करायचाय, आदरातिथ्य करायचंय. काय करावं? आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. जाऊ पुरती कुठे कुत्री घर राखीते. तुकोबारायांची अवस्था. घर चंद्रमौळी, केळीवर नारळी, चुलीवर हराळी. काय दारिद्र्य महाराज. कधी चूल पेटवा प्रसंग आला नाही. काय करावं मग तुकोबारायांनी पाहुणचार. दर दरीत माझ्या रांधील्या कन्या. पाहुणचार करण्यासाठी, तुकोबाराला नेण्यासाठी भगवान परमात्मा आलेत. कुठं तर कन्याचा मक नाही, सगळं ढळढळीत पाणीच. घरी मोडकिया बाजावरी, वाकळांच्या शेजा. कुणाला? भगवान परमात्म्याला. ज्या ज्या सत्तेने सगळं जग चालतंय ना, त्याला बसण्यासाठी काय वाकळांच्या शेजा टाकल्या. परकन्या खाल्ल्यानंतर 12 पानाचा द्वादश विडा नाही मी देऊ शकतो. तुकोबा म्हणतात, माझी गरीब आहे. मग तुळशीचं पान. तुका म्हणे मी दुर्बळ, मुख शुद्धीसाठी तुकोबारायांनी दुर्बळ म्हणून पान दिलं तुळशीचं. भगवान परमात्म्याला काय आवडतं? शिवबानी नजराना पाठवला. यांना आम्हाला काय करायचं? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकाशी. भगवान परमात्म्याला अतिप्रिय आवड तुळशीची मुख्याची आहे. किती आवडते? एकदा महर्षी द्वारकेमध्ये आले. भगवान परमात्म्यानं दान मागितलं. भगवान परमात्मा
नारद मुशी घेऊन निघाले. सगळ्या राण्या आडव्या झाल्या. आमच्या देवाला कुठे घेऊन निघाला? आमचा देव द्यायचा नाही. अहो मला दान दिलंय. एकदा दान दिलेलं महागारी घ्यायचं नसतं. दिलं दान, घेतलं महागारी दान, पुढच्या जन्मी मुसलमान. दिलेलं दान कधी महागारी घ्यायचं नसतंय. पुढच्या जन्मामध्ये जी गोष्ट आपल्याला पाहिजे ना, या जन्मात ती दान द्यायची असते. पुढच्या जन्मामध्ये असाच बंगला पाहिजे ना, तो बंगला या जन्मामध्ये दान द्यायचा असतो. पुढच्या जन्मामध्ये अशी शेतीवाडी पाहिजे ना, ती या जन्मात दान द्याय पाहिजे. पुढच्या जन्मात अशीच बायको कळलं तुम्हाला? दान दिलंय त्या ठिकाणी, मी परत देऊ शकत नाही. सगळ्या राण्या म्हटल्या आमचा पती आम्हाला मिळाला पाहिजे. मग त्याच्या मोबदल्यात तुम्ही सोनं दान देणार का? राण्या म्हणल्या आम्ही द्वारकेचे राजे आहोत. गोडवांच्या गोडवान सोन्यानं भरले तर काय आम्हाला कमी आहे? भगवंताच्या तोला मोलाचं सोनं द्या, मग तुमचा भगवान परमात्मा परत मिळल. एका पारड्यामध्ये भगवान परमात्म्याला बसवलं. दुसऱ्या पारड्यामध्ये जेवढं द्वारकेमध्ये सोनं होतं ना, पारड्यात ठेवलं तरी भगवान परमात्म्याचं पारड खालीच. नारद महर्षी विचारतात झालं का सोनं? अजून राहिले अजून. मोठ्या घरचं यायचं आहे. मोठ्या घरचं कुणाचं? रुक्मिणी आई साहेबाचं. नारद महर्षी म्हटले मी तिकडं सोना नाही, मीच जातो. महर्षी नारद आई साहेबाच्या महालामध्ये गेले. आई साहेबाचं काय चाललं होतं? तुळशीला पाणी घालून त्या ठिकाणी काम चालू होतं. हो आई साहेब, तुम्हाला रात्री 8ची बातमी काय समजली का? काय झालं? अहो तुमचा भगवान परमात्मा मला दान दिलाय आणि ते महागारी घेण्यासाठी देवाच्या वजना इतकं सोनं द्यायचं सगळ्या राण्यांनी कबूल केलंय. सगळं द्वारकेमधलं सोनं एका पारड्यामध्ये भरलंय, पण भगवान परमात्म्याचं पारड खालीच आहे. तुमचं काय असेल ते त्या ठिकाणी घ्या सोनं, चला लवकर. आई साहेबांनी तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना एक तुळशीचं पान तोडलं. चला म्हटले. इकडची सगळी द्वारकेतले टाचा वर करून बघत होते. आता मोठ्या घरचं सोनं टॅम्पून येतंय का ट्रकनं येतंय? पण काय ना, हात हलवतच आले. याला म्हणतात बडा घर पोकळवासा. भगवान परमात्म्याकडे येऊन रुक्मिणी आईसाहेब हसायला लागल्या. सगळं सोनं खाली उतरलं, पारड धुतलं आणि त्यामध्ये एक तुळशीचं पान ठेवल्याबरोबर लाज रखो तुम मेरे प्रभू. स्वर गेलाय. एक पारड्या तुळशीमध्ये पारड पान ठेवल्याबरोबर तुळशीच्या पानाचं पारड खाली गेलं, भगवान परमात्म्याचं पारड वर आलं. मला सांगायचं आहे काय, भगवान परमात्म्याला तुळशीचं पान तुकोबराच्या घरी खाऊन तुकोबरांना वैकुंठाला घेऊन गेले. हरे राम 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 हरे राम राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र सीता मातोश्रीचं ग्रहस्थ आश्रमाचं रुटीन सुरू झाले. दोघाचं एक मत.
घरामध्ये एक मत, गावामध्ये पत, शेतामध्ये खत, त्याच्या कमाईला बरकत. घरात एक मत असलं पाहिजे. याच्या उलट घर में साला, गोटे में हाला, खेत में नाला, उसका कभी नहीं होगा भला. साला म्हणजे ओळखून घ्या तुम्ही, आता सांगत नाही स्पष्ट करून एवढं. दोघांची एक मत आहे. भगवती जानकी साखर आहे ना, प्रभू रामचंद्र त्या साखरेची गोडी आहेत. सीता मातोश्री फुल आहे ना, भगवान प्रभू रामचंद्र त्या फुलाचा सुगंध आहे. दोघांचं एक मत त्या ठिकाणी होते. सगळं रुटीन सुरू झाले आणि इथंच बालकांडाला पूर्ण विराम आहे. बालकांडाला पूर्ण विराम. बालकांडामध्ये काय काय घडलं एकनाथ महाराज वर्णन करतात. दुष्टांच्या नाशाकरता अवतार घेण्याची तयारी, प्रभू रामचंद्राचं बालपण, गुरुजीकडे विद्याग्रहण, ताटिकेचा वध, विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण, अहल्या उद्धार आणि शिवधनुष्यभंग हे बालकांडात झालं. एका बालकांडामध्ये आज आपल्याला 5 दिवस होतात. कांड किती आहेत वो? किती आहेत कांड? 7 कांड आहेत. ती 7 कांड माहित असू द्या. एका कांडाला जर 5 दिवस, 7 कांडाला 35 दिवस. माझी तयार आहे. नाथ महाराजांचं मला ते कोणत्या ठिकाणी येते सगळं. नाथ महाराजांची कृपा आहे त्या ठिकाणी. अहो संपवायला सुद्धा उशीर लागत नाही आणि लांबवायला सुद्धा उशीर लागत नाही. सत्यनारायणाची पूजा होती. घर मालक म्हणले काका उरका, सगळं उरकले, सगळा स्वयंपाक तयार आहे, उरका. भटजी काका सुरू केलं त्या ठिकाणी. इतक्यात भाजीचं पातेलं, आमटीचं पातेलं सांडलं. घर मालक म्हटले काका जरा पूजा लांबवा जरा. आता काकानं पूजा लांबवाय सुरुवात केली. ते झाड जांभळीचं नव्हतं, ते झाड लिंबाचं नव्हतं, ते झाड पेरूचं नव्हतं, ते झाड डाळिंबाचं नव्हतं. अरे कशाचं होतं सांग ना लवकर. लवकर सांगितल्यावर पूजा संपते. रामाने तसा आहे. रामो तपो वनादिगमनम हत्वा मृगकांचनम वैदेय हरणम जटायुमर्णम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम यतद्दि रामायणम. संपलं रामायण. राम वनात गेला, वैदेय हरणम सीतेचं हरण केलं, जटायू मेला, वालीला संपवलं, समुद्रावर सेतू बांधला, सीता मातोश्रीला आणलं आणि अयोध्येचे राजे झाले. सांगायचं तात्पर्य बालकांड ज्याचं सिद्ध झालंय ना, आता पुढचं कांड आहे ते अयोध्या कांड आहे. अयोध्या कांडामध्ये सगळं दुःखच आहे, दुःखच दुःख आहे. पण ज्याचं बालकांड सिद्ध झालंय ना, तोच अयोध्या कांडातल्या दुःखाच्या गोळ्या झेलायला समर्थ होतो. त्याचं बालकांड सिद्ध झालं पाहिजे. महाराज एक दिवशी त्या ठिकाणी आरशात बघतात. त्यांच्या लक्षात आलं आता प्रभू रामचंद्र पराक्रम सिद्ध झालाय, राज्य गादी चालवायला समर्थ आहे. त्याच्या हातामध्ये राज्य देऊन आपण आता निवृत्त झालं पाहिजे. आरशात पाहिला असताना कानावरचे केस पिकलेले दिसले. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूच्या भेटी जवळी आली. पहिल्यांदा नोटीस येत ना, ते नोटीस येत आपल्या कानावरचे केस पांढरे होतात. बाबा
तो आता मरणाच्या जवळ जवळ चाललायस. जरा कर्ण सांगवाली गोष्टी. कानावरचे केस पांढरे झाले म्हणून दाताला राग येतो. माझा रंग या केसाने घेतलाय म्हणून दाताला राग येतो आणि दात ही निघून जातात पुन्हा. म्हणून महाराज दशरथाने विचार केला, आपल्या कानावरचे केस पांढरे झाले. आपला मुलगा आपल्या वयाचा झाला की आपण सगळं त्याकडे सोपून अरण्यात नाम चिंतनासाठी गेलेले अनेक शास्त्रामध्ये पुरावे आहेत. त्याच्यावर सोपवावं आणि जिथं गरज पडेल तिथं आपण मुलाबरोबर आपल्या उभा राहावं. पण त्यामध्ये अहम भूमिका घ्यायची नाही. तू असंच कर, तू तसंच कर. द्यायचा सल्ला आपलं काम आहे. योग्य वाटलं करेल, पण सल्ला देणं मात्र आपलं काम आहे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रावर त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे. आणि आता आपण निवृत्त झालं पाहिजे. माणसाने निवृत्तीचा विचार केला पाहिजे. महाराज किती दिवस राबायचं? एक दिवस आपल्या डोक्यामध्ये निवृत्तीचा विचार आला पाहिजे. मी नोकरीची निवृत्ती म्हणत नाही, संसाराची निवृत्ती म्हणतोय मी. नोकरीची निवृत्ती 58 वर्ष झाल्यानंतर निवृत्त होतात. पण परमार्थाची निवृत्ती वयाच्या 5व्या ध्रुवबाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कधीही घेता येते निवृत्ती. म्हणून जोपर्यंत आपली बुद्धी शाबूत आहे ना, त्यावेळी आपल्या मुलाच्या नावावर मृत्यूपत्र करून आपण मोकळं व्हावं. आज मृत्यूपत्र केलं म्हणजे उद्या लगेच मरत नाही. पण शंका येते, हो आम्हाला नाही सांभाळणार म्हणजे काय करणार? अरे तू तरी कुठे घेऊन आलायस? वारसानच आलाय ना. हरे राम 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 हरे राम राम राम. भगवान की जय. परमार्थातली निवृत्ती. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती ही निवृत्ती झाली जन नदीसे तेथे. मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. निवृत्ती. आता जण दिसलं नाही पाहिजे, मी माझं हरपलं पाहिजे आणि जे दृश्य आहे ते अदृश्य झालं पाहिजे. याला शास्त्रामध्ये निवृत्ती म्हणतात. वय वाढत जातं तसं बुद्धी वाढत नाही. ठराविक वयापर्यंत बुद्धी वाढते आणि तिथून परत महागारी बुद्धी यायला लागते. वय वाढत जाल तसं बुद्धी वाढत नाही. म्हणून म्हाताऱ्या माणसाचं बघा, हे आता भानात न गेले म्हणजे याची बुद्धी शाबूत नाही. त्या ठिकाणी बुद्धी जोपर्यंत सावध आहे ना, तोपर्यंत माणसाने सावध झालं पाहिजे. बुद्धी शाबूत आहे, बुद्धी काम देते. वयाच्या म्हातारपणामध्ये बुद्धी काम देत नाही. लहानपणी जेवढा आपला संस्कार अवगत होते ना, लहानपणी जेवढं पाठांतर होतं ना, तेवढं म्हातारपणी होत नाही. आणि त्या ठिकाणी
म्हणून बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आहेत, आम्ही ज्ञानेश्वरी वाचतोय पण आमच्या ध्यानातच राहत नाही हो. गाथा वाचतोय पण ध्यानातच राहत नाही. अरे ज्यावेळी ध्यानात राहत होतं त्यावेळी रात्रंदिवस संसारात त्या ठिकाणी गेला. आता काय उपयोग आहे? गाडी निघून गेली न हात वर करून काय उपयोग आहे? एक जणाचा दिवा पेटत होता तोपर्यंत अख्ख्या गावामध्ये तेल मागत राहिला, कोणीही दिलं नाही. पण ज्यावेळी त्याचा दिवा विजला ना, एक अख्खा डबा तुम्हाला. आता काय उपयोग आहे घेऊन? घर पेटलं, बाप म्हणतोय मुलाला टिकावा ना टिकावा ना टिकावा ना. बाबा कशाला? अरे बाबा आपलं घर पेटलंय, टिकाव कशाला? अरे बाबा आपलं घर पेटलंय ना, त्या टिकावानं आपल्या दारात आड खोदायचा आणि त्या आडाच्या पाण्यानं घर विजवायचं. चालेल का महाराज? नाही चालल. म्हणून जोपर्यंत आपली बुद्धी शाबूद आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. हरे राम 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 हरे राम राम राम. हरे राम 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 हरे राम राम राम. प्रभू रामचंद्र भगवान की जय. म्हणून बुद्धी जोपर्यंत शाबूद आहे, लहानपणी त्या ठिकाणी 2000 रुपये दिलेलं सगळं माहित आहे, ते ध्यानात राहतं. आणि ज्ञानेश्वरी ध्यानात राहत नाही. तो संसाराचा विषय, हा परमार्थाचा विषय. म्हणून काय, बालपणामध्ये बेचा पाडा पाठ झाल्यानंतर म्हातारपणी काय बे दोन्ही 6 म्हणणार नाही. ती बे दोन्ही किती म्हणणार? 4च म्हणणार. लहानपणी पाठ झाले, लहानपणी कविता एखादी पाठ झाली, झुक 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 आगन गाडी, पळती झाडे पाहूया. हा म्हणला का नाही तुम्ही? मामा मोठा तालेवार, कापड घेईल 1000 वार, कोट विजारी शिवूया, मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण, तूप रोटी खाऊया. गावाला कसं ध्यानात राहिलं होय? हे लहानपणी आपल्या माझ्याबरोबर म्हणू लागला का नाही? लहानपणी ध्यानात राहिले. म्हणून त्या ठिकाणी माणसानं बुद्धी शाबत आहे पर्यंत महाराज दशरथ विचार करतात, माझा प्रभू रामचंद्र राज्यगादीला समर्थ आहे. त्याच्यावर आता त्या ठिकाणी राज्य सोपवायचं आणि उरलेलं आयुष्य नामचिंतनामध्ये घालवायचं. आयुष्य कोणी दिले आपल्याला हो? माहित आहे का आपल्याला? आयुष्य देणारं कोण आहे आपल्याला? तुम्हा आम्हाला काय सोलापुरी बँकेनं आपल्याला आयुष्य दिलंय का? कुणी दिलंय? भगवंताने दिलंय आयुष्य. दिले इंद्रिये, हात पाय कान, आणि ती कशी अजून व्यवस्थित दिलेत बघा. पाय वर दिले असते, हात खाली दिले असते तर चाललं असतं का? म्हणून आयुष्य देणारा भगवान परमात्मा आहे. एक अडाणी गडी रेल्वेमध्ये स्पेशल डब्यामध्ये बसला. तो डबा सगळा क्लास 1 अधिकाऱ्याचा डबा होता. ही अडाणी गडी बघितल्याबरोबर त्यांचं डोकंच खवळलं. धोतर फेटा, अरे तू या डब्यात कशाला आला? काय झालं काय? अरे काहीतरी विनोद, काहीतरी चर्चा. तू तर अडाणी गडी, तुझ्या बरोबर काय बोलावा मी? त्या अडाणी गडी म्हटला, मी काय तुम्हाला बोला म्हणतोय का? अरे नाही, पण चर्चा व्हावी, काहीतरी विनोद असावा. बरं असं करूया म्हणला अडाणी गडी, आपण हुमणं खेळूया म्हणला. हुमणं. ती म्हणला
म्हणला हुमणं कसली असते ती? मग काय तू मरा शिकलाय का म्हणला, तर हुमणं कळत नाही ती. अरे दुसरा प्रतिशब्द काय असेल का नाही म्हटले. कोड कोड कळत, हा कोड कोड त्या ठिकाणी. कुणी कोड विचारायचं आणि कोणी प्रश्नाचं उत्तर दिल्यावर किती पैसे द्यायचं. ती असणारा शहाणा शिकलेला म्हटला, हे बघा तुम्ही कोडे विचारलं मी हरलो तर मी पैसे द्यायचं, मी कोडे विचारलं तुम्ही हरलं तर तुम्ही पैसे द्यायचं. ठीक आहे म्हणले. मी अडाणी गडी काय म्हणला, मी जर तुम्हाला कोडे विचारलं आणि त्या कोड्याचं उत्तर नाही ना तर तुम्ही मला किती द्यायचं, 100 रुपये द्यायचं. बरं ठीक आहे. आणि तू हरला तर मी अडाणी गाडी आहे, तुमच्या एवढं मी शिकलेला आहे वे. असं त्याला झाडावर चढवलं हरभऱ्याच्या. मी हरलो तर मी 50 रुपये, गरीब आहे माझ्यावर एवढं कुठलं आले तो. बरं बरं ठीक आहे म्हणला. ती शहाणा गडी म्हणला ह्याला आता मोकळा करतो म्हणला. पहिल्यांदा कोड विचारायचा, अडाणी गड्याला चान्स दिला. असं अडाणी गड्यानं नंबरी कोड विचारलं. 12 डोळं 13 हात 17 पाय असतंय काय, असं नंबरी कोड विचारलं. 12 डोळं 13 हात 17 पाय असतंय काय. त्या गड्याला घामच फुटला की मी एवढं बघितलं शब्दकोश पण मलाही कुठंच धडकलं नाही. तास झाला 2 तास झाला विचार करायला लागला. ह्या कोड्याचं काय उत्तर ह्याला यायला तयारच नाही. द्या ना उत्तर, मला येत नाही. हरला हरलो, द्या 100 रुपये, पण देताना 50-50च्या 2 नोटा द्या बरं का. 50-50च्या 2 नोटा घेतल्या, खिशात घातल्या, खिडकीजवळ बसला तर बाहेर बघत त्या ठिकाणी चालला आपला. त्या साहेब म्हणला आता उत्तर देईल, मग उत्तर देईल. अरे उत्तर दे ना. ते म्हणला कशाचं उत्तर. अरे तू विचारलं होतं ना 12 डोळं 13 हात 17 पाय, मी हरलो म्हणून तुला 100 रुपये दिलेत का नाही. मी कुठं नाही म्हणतो, ही काय माझ्या खिशात वाजवून दाखवते, माझ्या खिशातच आहे, मी कुठं नाही म्हणतो, दिलेत की तुम्ही. अरे पण उत्तर सांग ना, कशाचं उत्तर. तू विचारलं होतं ना 12 डोळं 13 पाय 13 हात 17 पाय असतंय काय. अडाणी गडी म्हटला मला बी येत नाही. काढ 50 रुपये. त्यातनं सिद्धांत काय घ्यायचा, हसण्यावर घालू नका. कुणाचं दिल 50 रुपये, ह्याच्या बापाचं काय गेलं का. हा तसं आपल्याला आयुष्य कुणी दिलंय, आपल्या बापाने दिलंय काय. जन्माला घातलंच पण आयुष्य देणारा भगवान परमात्मा आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज दशरथी विचार करतात, माझा प्रभू रामचंद्र गादी चालवाय समर्थ आहे आणि आता राहिलेलं आयुष्य आता त्या ठिकाणी भगवान नामचिंतनामध्ये हरे घालवायचं. राम राम राम, हरे 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 राम राम राम, प्रभू रामचंद्र भगवान की जय. महाराज दशरथी विचार करतात, आपण आता म्हातारे झालो. बाबासाहेब पुरंदरे व्याख्यान द्यायला लागलं म्हणजे 30-40 वर्षाचा तरुण बांड असल्यासारखं वाटायचं. पण व्याख्यान संपलं. रस्त्यानं जात असताना मुली बाळ म्हणायच्या, आजोबा जरा इकडून या तिकडून पाणी. आजोबा म्हटले काळी चर्र करायचं. आजोबा म्हटलं की अरे मी म्हातारा झालो. म्हणून महाराज दशरथ विचार करतात, आपण आता म्हातारा झालो. म्हातारपणामध्ये तेवढा मान असतो, केवढा
जयाचे माऊली सांगतात जयाचे आयुष्य धाकुटे होय तयाचे नमस्कार ती पाय वडील म्हणून तेवढा मान असतो. पोरावं तुम्ही परीक्षेला चाललाय ना आजोबाच्या पाया पडून जावा आजीच्या पाया पडून जावा तेवढा मान तेवढा असतो बघा. आजोबाच्या पाया पडला म्हणजे पेपर सोपा जातो. कोणत्या भ्रमात आहे आपण. प्याडला सरस्वतीचा फोटो जरी लावला तरी सुद्धा अभ्यासाला अभ्यास हेच कारण आहे. त्या ठिकाणी अभ्यासच करावा लागतो. म्हणून त्या ठिकाणी हातार झालं ना एक एक विषय माणसाने आवरायला पाहिजे. टीव्ही बघायची आसक्ती कमी केली पाहिजे. दागदागिने घालायची आसक्ती कमी केली पाहिजे. मोकळ्या गप्पा मारायच्या आसक्ती कमी केली पाहिजे. गोडधोड खायचं कमी केलं पाहिजे. खाऊ नये असं म्हणत नाही. अहो आपण आयुष्यभर खात चालू ना ते करत चालू आहे ना. भरजरी कपडे वापरायची आसक्ती कमी केली पाहिजे. लागतेच काय शरीराला निर्वाहापुरते अन्नाच्या धान आश्रमाशी स्थान कोपी गुहा आसक्ती कमी केली पाहिजे. महाराज दशरथ विचार करतात आता आपण भगवत नाम चिंतनासाठी वनामध्ये गेलं पाहिजे. नावडे प्रपंचजने नाथ महाराजांचं चिरंजीव पद आहे. नावडे प्रपंचजने बैसणे नावडे कोणाशी बोलणे नावडे योग्यता मिरवणे बरवे खाणे नावडे नावडे लौकिक परवडी नावडे लेणी लुगडी नावडे द्रव्य जोडी आवडत नाही. त्या ठिकाणी आवडू नये म्हणून त्या ठिकाणी गेलेलं आयुष्य जाऊ द्या पण राहिलेल्या आयुष्याची तरी वेच करा. गेलेलं गेला तर त्याचं काय होणार ते होऊन गेले मिथ्या आता खंतीरे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा. हो तुकोबाराय म्हणतात गेलेलं आयुष्य जाऊ द्या पण राहिलेल्या आयुष्यामध्ये तरी आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्यांचा. आपलं वय झालं ना निवृत्त व्हावं. पुरुषांनीच नाही पण महिलांनी सुद्धा निवृत्त झालं पाहिजे. नाहीतर सुनाली आता मी बा इकडचा तांब्या इकडं करणार नाही बस एका जागेना फाउंडेशन करून. सून आली घरात ना तिनं सुद्धा आसक्ती थोडी 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 कमी केली पाहिजे. एकदम कमी करायचं नाही. सुनेला वाटल मी आलं सगळंच बंद केलं हिनं काय धाड बडवली. थोडं 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 त्या ठिकाणी त्या महिलांनी सुद्धा अंग काढून घेतलं पाहिजे. कुठं वर हो सगळ्याच्या आधी उठायचं दिवसभर राबायचं सगळ्याच्या शेवटी झोपायचं. निवृत्ती झाली पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगतो कीर्तनकारांनी कथाकारांनी सुद्धा वय झालं की निवृत्त झालं पाहिजे. कीर्तनकारांनी कथाकारांनी सुद्धा निवृत्त झालं पाहिजे. प्रमाण आठवत नाही स्वर लागत नाही. पुढच्या ऐकणाऱ्या माणसाला विचारून बेजार करायचं. अरे कशाला हसू करता बंद करा ना. त्यांनी सुद्धा निवृत्त झालं पाहिजे. आमचे गुरुवर्य बंडा महाराज हजारे त्यांनी सांगितलं मला आता स्वर कळत नाही ताल कळत नाही. मी आता स्वइच्छे निवृत्त झाले. माझी एकादशीची सेवा पंढरपूरच्या मठाची एकादशीची सेवा तू करायची दुसऱ्याला कोणाला द्यायची नाही. मी आता या ठिकाणी निवृत्त झाले. मला आता होत नाही स्वइच्छेनं निवृत्ती. दुसरं उदाहरण आपल्या तालुक्याचं गणपतराव देशमुखाचं घ्या. 11 वेळा ज्याने विधानसभा गाजवली
शेवटचा मेळावा घेतला, वय झाले, मी आता उमेदवारी देणार नाही, घेणार नाही, मला दिसत नाही, मला धरून न्यावं लागतंय. मेळाव्यातली लोक कपडे काढून आडवे झाले, तुम्हीच उभा राहिलं पाहिजे, आम्ही त्याचे साक्षीदार आहे. नाही नाही, तुमचा स्वार्थ आहे, मला आता निवृत्त झालं पाहिजे, मी आता उभा राहणार नाही. तुम्ही उभा राहण्यामध्ये तुमचा स्वार्थ आहे, मला काही घेणं नाही, स्वइच्छेनं निवृत्त झालं पाहिजे. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 महाराज दशरथ विचार करतायत, रामाला आता राज्यगादीवर बसवायचं. सभा बोलावली, सभेमध्ये महाराज दशरथाने प्रस्ताव मांडला, मी आता निवृत्त होणार आहे, प्रभू रामचंद्राला राज्यगादी द्यायची आहे. ऐकल्याबरोबर वशिष्ठांची कळी खुलली. महाराज सगळ्या अयोध्यावासियांना वाटत होतं आता महाराज दशरथाने माघारी घ्यावं, रामानं राज्य स्वीकारावं, सगळ्या अयोध्यावासियांना वाटत होतं. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी, कुणी म्हणायचं. पण ज्यावेळी हा प्रस्ताव मांडला ना, सगळ्या सभेमध्ये एक मुकानं मंजूर झाला. बघा, आपण जर एका प्रस्ताव मांडला, समोरच्याने एक मतानं उचल तर समजायचं योग चांगला आहे. आणि आपण प्रस्ताव मांडला, समोरचा म्हटला तुम्ही म्हणताय राव खरं, पण सिद्धीला जाईल का नाही कुणास ठाऊक. तिसरा म्हटला, आपण प्रस्ताव मांडला, समोरचा जर म्हटला तू कसा करतोय बघूच, मग तर सगळंच काम बिघडलं महाराज. पण दशरथ महाराज जीवनामध्ये तसा योग आला नाही. त्या ठिकाणी सगळे, त्या ठिकाणी सगळ्यांना राज्य गादी मिळाली पाहिजे रामाला, ही सगळ्यांची अपेक्षा होती. पण महाराज दशरथ विचार करतात, रामा गुरुजी मुहूर्त बघा, वशिष्ठाने सांगितलं उद्या तसा मुहूर्त चांगलाच आहे, पण याच्या पुढे जाऊन सांगतो, राम ज्यावेळी राज्य गादीवर बसेल तो मुहूर्त, पुढचं भविष्य जाणून सांगतात. उद्या तसा मुहूर्त चांगला आहे, पण महाराज दशरथ विचार करतात, माझं ग्रहमान अनुकूल नाही. नाथ महाराजांनी त्यांचे वर्णन केले. माझे राशीस शनेश्वर, सांगती ज्योतिर्विद नर, तेही लागती अति क्रूर, पीडा दुर्धर तयाची. माझ्या राशीला शनी आहे, त्यामुळं माझ्या डोळ्याने मी तुझा राज्यगादी बघू शकतो का नाही. मृग नक्षत्री माझी उत्पत्ती, पुनर्वसुशी तुझी जन्म प्राप्ती, दोघास दिसती हे ग्रहस्थिती, जाण निश्चिती रघुनाथा. मला शंका येते प्रभू, तुझं राजगादीवर बसलेलं मी माझ्या डोळ्यानं पाहीन की न पाहीन, मला त्या ठिकाणी माझी सगळे ग्रह प्रतिकूल आहेत. माझा पुनर्वसूला जन्म आहे, तुझा मृग नक्षत्र आणि या असणाऱ्या ग्रहाची फळ, एक राजभ्रष्ट
किंवा वनवास असा याचा ज्योतिषशास्त्र निघतंय. तसंच पुढे झालं त्या ठिकाणी. इतक्या त्या ठिकाणी भरताचा मामा तिथं अयोध्येत येतात. लग्न झाले, आपल्या आजोळी नेण्यासाठी भरताला तिथं आलेत. महाराज दशरथांना विचारतात, भरताची इच्छा आहे की आजोळी जाण्याची. मातुळ कुळे जावया भरत, मातुळ जो का युधा जीत, तो रायासी साक्षेपे पुसत, असे पुसंत एकांते. भरताचा मामा महाराज दशरथांना विचारतात, भरताचे मनोगत, मातुळ ग्रहा जावया उद्युत, ते जाणून या दशरथ, स्वये धाडित उल्हासे. भरताचा मामा युधाजित आपल्या कैकशी देशामध्ये ह्या दोघांना घेऊन गेले. राज्याभिषेकाची तयारी धूमधडाक्यानं चालू आहे. उद्या राम राज्यधर होणार आहे. सगळ्या अयोध्येमध्ये आनंदी आनंद आहे. आपण ठरवलेले असतं एक, नियतीन ठरवलेलं असतं दुसरंच. आपण ठरवलेलं असतं आपण डॉक्टर व्हायचं, पण होतो कंडक्टर. काय करायचं, आपण ठरवल्याप्रमाणे होत नाही. सगळी तयारी, गुडिया तोरणे करती, कथा गाती गाणे. राज मंदिरे आगाध थोरी, ध्वजा पताका प्रसाद शिखरी, महोत्साह घरोघरी, द्वारोद्वारी दीपमाळा. राजांगणी वाडे कोडे, कुंकुम चंदनाचे सडे, नाना रंगमाळा चहुकडे, लाजे त्या पुढे वसंत. एकनाथ महाराज वर्णन करतात अयोध्या कशी सजली आहे. अयोध्येमध्ये आनंदी आनंद आहे, पण स्वर्गामध्ये देव लोकांना मात्र दुःख व्हायला लागले. हा राज्यधर राम व्हायचा त्यांना सहन होईना. ते ब्रह्मदेवाकडे गेले. यांचं चाललंय काय अयोध्यावासियांचं. ब्रह्मदेवाकडे गेले, तुम्ही आम्हाला आश्वासन दिलंय की प्रभू रामचंद्र अवतार घेऊन रावणाला ठार करील आणि रावणाच्या बंदीखान्यातून तुमची मुक्तता करील. पण हा राम आता राज्यावर बसायला लागलाय. रावणाला कोण मारणार, आमची मुक्तता कोण करणार. ब्रह्मदेवाकडे ह्या 33 कोटी देवाने गारानं घातलं. राम गादीवर बसला नाही पाहिजे, जेणेकरून तो वनात जाऊन रावणाला ठार केलं पाहिजे. देव स्वार्थी तो. रामाचं तिकडं कसं का व्हायना, पण आम्ही रावणा बंदीखान्यातून सुटलं पाहिजे. एकाला बेडी पेटवायची होती, अख्खं गाव फिरला, कोणी काढ्याचं डबड दिलंच नाही. फिरत असताना एक जणाची दाढी पेटलेली त्याला दिसली. पळत पळत गेला, थांब 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 जरा माझी एवढी बिडी पेटू दे. तुझी दाढी जळली तरी चालल, पण माझी बिडी पेटली. तैसे 33 कोटी देव म्हणतात राम राज्यावर बसला नाही पाहिजे. ब्रह्मदेवाने मीटिंग बोलावली आणि सरस्वतीला सांगितलं, बुद्धीची देवता आहे तो अयोध्येमध्ये जायचं आणि हा असणाऱ्या सगळ्या उत्सवाचा घाट हाणून पाडायचा. कोण म्हणतं त्या ठिकाणी अविद्या पाठवली, कोण म्हणतं विकल्प पाठवला. सरस्वती माता म्हणते माझं अयोध्येत जाणं शक्य नाही. नाही नाही, तू तिथं जायचं, तिथं त्यांचा सगळा बुद्धिभेद करायचा
सरस्वती माता बुद्धीची देवता आहे. ते म्हणते ते सगळे सात्विक आहेत, धार्मिक आहे. त्यांची बुद्धीमध्ये बदल करणं माझ्यामध्ये सामर्थ्य नाही. ब्रह्मदेव म्हटले आम्हाला सुद्धा माहित आहे सगळे सात्विक आहेत, पण तिथं सुद्धा एक मिठाचा खडा आहे. कोण खडा आहे? कोण खडा आहे? आ मंथरा. ही मंथरा कोण आहे? कैकेयीच्या माहेरातून आलेली दासी आहे मंथरा दासी. तिथं तू जा, सरस्वतीला सांगितलं तू तिथं जायचं आणि त्या असणाऱ्या मंथरेचा बुद्धिभेद करायचा. राज्याभिषेक सिंचन तेने इंद्रादिका चिंता गहन समस्त देव मिळोनी जाण चतुरानन विनविला. हा विकल्प कोण आहे? अविद्येचा लाडका कार्यनाशासी अति नेटका विघ्न करावया राम राज्याभिषेका विकल्प देखा धाडिला. जा म्हटले ब्रह्मा सांगे विकल्पासी नगरा बाहेर वन क्रीडेसी मंथरा येईल आरामासी तुझ्या प्रवेशासी तेती संधी. ब्रह्मदेवाने सांगितलं विकल्पाला तो अयोध्येच्या बाहेर बाग आहे त्या बागेमध्ये जायचं आणि तिथं तुला त्या ठिकाणी संधी मिळेल. मंथरा आली आरामासी देखोनी कलंग फलासी ती झाली उल्हासेसी सेवाव्यासी सादर. ती मंथरा सहज फिरत आली. तिनं एक कलिंगड बघितलं. त्या कलिंगडामध्येच या विकल्पानं प्रवेश केला होता. तिला आवडलं. तिनं ते खाल्लं. त्यावेळी विकल्प कलिंगडातला विकल्प कुठे गेला? मंथरेच्या पोटात गेला. विकल्पाचं ठिकाण कलिंगड सांगितलंय. म्हणून सज्जनांना कलिंगड आवडत नाही याचा अर्थ खाणारे दुर्जन आहेत असा मात्र धरू नका बरं का. सज्जनांना कलिंगड आवडत नाही. का आवडत नाही? ती कलिंगडाचा गर कशासारखा दिसतो? मांसासारखा दिसतो, मांसासारखा. एखाद्या पदार्थाचं सादृश्य भाव दुसऱ्या पदार्थाशी आलं तर त्या पदार्थाला दूषित निर्माणपणा होतो. म्हणून त्या कलिंगडाच्या फळाचा त्या आश्रय केला मंथरेनं आणि तिच्या मनामध्ये त्या विकल्प शिरला. ती मंथराशी एकदा माडीवर गच्चीवर गेलीवर सगळी अयोध्या सजली आहे, सगळी लखलखीत सगळी झाले. तिला वाटलं काय दिवाळी पाडवा नाही, गुढी पाडवा नाही, कोणताच सण नाही, एवढी दिवाळी अयोध्या सजली आहे कशी? इतक्यात एक रामाची दासी पळत आली. अगं काय ग, आज काय गडबड काय आहे? मंथरा म्हणते आज सगळे अयोध्या नटले सजले, तू सुद्धा रेशमी पाताळ घेऊन साडी घेऊन निसले, काय आहे काय म्हणले. आता ती रामाची दासी होती, तिला आनंद झाल्यामुळे ती म्हणते अगं तू जाऊन सूर्य उगवलाच नाही का, तुला माहितच नाही का. आता त्या असणाऱ्या दासीला काय वाटलं बरं त्या ठिकाणी. आता तिनं ते असणारा विकल्प तिच्या पोटात गेल्यामुळं मंत्र सहज रामाची द्वेष करायची. एकदा अंगण झाडत असताना कचरा रामाच्या अंगावर टाकून दिला. रामानं शाप दिला, तू कुब्जा होशी. हेच मंत्रा पुढच्या अवतारामध्ये कुब्जा झाली. हरे राम 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 राम
पळत खाली आली, कैकई जवळ आली. क्रोधागार चेहरा, नाराज चेहरा, पडलेला चेहरा. कैकईने विचारलं, मंत्रे काय झाले तुला? तू अशी नाराज का झाले? तुला काय शारीरिक व्यथा होते का? तुझं काय डोकं दुखतंय का? पोट दुखतंय का? आणि पोट दुखतच होतं. कशामुळं? राम गादीवर बसायचं आहे ना. काय तुला झालंय काय? एखादी अनाशींची गोळी आणून देऊ दे का? तुला झालंय काय? मला काय व्हायचं राहिलंय? ज्याला बुद्धिभेद करायचा आहे ना, ती माणसं सरळ बोलत नसतात कधी. मला काय व्हायचं राहिलंय? काय झालं काय? झालं काय म्हणजे? तुला माहित आहे का, तुझा नवरा तुझ्या तोंडावर गोड गोड बोलतो, तुझ्या पाठीमाग राजकारण करतो. काय झालं काय? काय झालं म्हणजे? अगं उद्या रामाला गादीवर बसवायचं आहे. रामाला गादीवर बसवायचं आहे. कैकेयीला इतका आनंद झाला. वा 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 वा, माझा राम तसा गादीच्या लायक आहे. पहिली भाषा बघा कैकेयीची कशी आहे. तू मला ही वार्ता आणली ना, तुला हे अलंकार दागिने कपडे काय पाहिजे ते घे. अगं माझा राम तसा आहेच नव्हे कैकेयी. भरतापेक्षा काकणभर प्रेम रामावर होतं कैकेयीचं. पहिली भाषा कशी आहे बघा. हो, माझा राम गादीवर ऐका एखादं गाणं. बरं ठीक आहे ठीक आहे. वा गीता शेत होतंय का? लागू पडतंय ना. सखे किती ग आनंद सांगू किती. सखे ग आनंद, सखे ग आनंद सांगू किती. सखे ग आनंद सांगू किती. आनंद सांगू किती. सखे ग आनंद सांगू किती. वल्लभ तुझ्या मायेचे राम अयोध्यापती. सखे ग आनंद सांगू किती. 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 शनी श्री राघव बसतात वामांगी. तू बसशील सीतात सिंहासनी. श्री राघव बसतात वामांगी. तू बसशील सीतात. जरा गर्वितात, जरा लज्जितात. जरा गर्वितात, जरा लज्जितात. राजभूषणात भूषविलही कमनीय तव आकृती. सखे ग आनंद सांगू किती. 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 प्रभू रामचंद्र भगवान की जय. कैकेयीला आनंद होतोय. हो, राजा माझा राम तेवढा योग्यतेचा आहेच. रामाशिवाय दुसरी राज्यगादी चालवायला कोण लायक आहे? पहिली भाषा आहे त्या ठिकाणी. कौशल्येला वार्ता पसरली. कौशल्येला समजलं उद्या राम गादीवर बसणार आहे. सीतेला वार्ता समजली, राम गादीवर बसणार आहेत. रामानं सांगितलं नाही मी उद्या राजा होणार, राज्याधर होणार आहे. सांगणारे वेगळेच असतात. अमुक अमक्या वार्डात उभा राहिलोय, लक्ष असू द्या. स्वतः राज्य मिळते तर सख्या बायकोला सांगायचा पत्ता नाही महाराज. राम विचार करतात
नकार देतात पहिल्यांदा. आम्ही चौघे भाव असताना मी राज्यधर होणं मला योग्य वाटत नाही, पण बाबांची इच्छा आहे त्यामुळे तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. पहिल्यांदा उत्तर नकारात्मक दिलं रामानं, माझा भरत राज्य करीन. नकारात्मक आहे उत्तर त्या ठिकाणी. सीतेच्या महालात जाताच वशिष्ठ रामाच्या महालात प्रणाम सिंहासनावर बसवलं आणि त्या ठिकाणी पुण्य हवाचन, नांदी श्राद्ध, भूमिशयन. राजा व्हायचंय ना, त्या हा विधी पहिला करावा लागतो. भूमिशयन करायचं असतं. मंथरा तर विकृत विचार करायला लागली. तिला राज्याभिषेक सण होईना, लंबी लंबी श्वास सोडायला लागली. कैकेयीनं पाहिलं, तुला काय झालंय काय म्हटले. राम सुखी आहे ना. हा, राम सुखी असायला काय झालं. राम सुखी भारताचं कसं का होईना. राम सुखी आहे की, रामाला सुखी असायला का झालं. मी मागा बोलून गेलो ना, ज्याला बुद्धिभेद करायचा आहे ना त्याचं सरळ उत्तर नसतंच. कैकेयीला एवढा आनंद झाला, माझा राम गादीवर बसणार आहे. अहो, एखाद्या लेकराच्या आईला जर वाटलं बाबा माझ्या मुलाला म्युनिसिपाल्टीची शिपायाची नोकरी मिळाली तरी आईला किती आनंद होतो. माझा मुलगा आता नोकरी लागला, माझ्या लेकरा बाळाला 4 घास सुखानं घालू शकेल. सामान्य आईला वाटतं म्युनिसिपाल्टी शिपायाची नोकरी मिळाली तरी, पण हा राम आता राज्यावर बसणार आहे. कैकेयीला आनंद आहे, कौशल्येला आनंद आहे. लंबी लंबी श्वास सोडायला लागली. अग, तुझं डोळा आता उघडणार नाहीत. काय झालं काय. अगं तू फारच वेडी आहे, फारच मूर्ख बाई आहे तू. कोण म्हणतंय. मंत्रा म्हणते. कुणाला म्हणते. कैकेयीला म्हणते. असं कोण म्हणू शकतो. महापट्टराणे. मूर्ख म्हणण्याची ताकद फक्त माहेरच्या माणसालाच असते. दुसऱ्याने काय म्हणायची ताकद आहे. कैकेयीला मूर्ख, वेडी. अगं तुला जर कळत नसले तर माझे काय केस उगच पांढरे झालेत काय. मला कळतं पुढचं भविष्य. काय झालं काय. काय झालं म्हणजे राम राजा होईल. तुझ्या भरताला हात जोडून पुढं उभा राहावं लागल. तुला तू कौशल्याची दासी व्हावी लागेल. त्यावेळी तुझं डोळं उघडतील. काही विचार करते. हिच्या मनात असं असलं पाहिजे. काय असलं पाहिजे. आता राम गादीवर बसला म्हणजे रामाच्या दासीला बरंच मिळल, मला काय मिळणार नाही. म्हणून कैकेयी म्हणते तुझी तशी अपेक्षा आहे ना. घरात गेली, कपाट उघडलं, अलंकार दागिने घेतला, कपडे घेतले आणि मंत्रेच्या पुढं ठेवलं. हे बघ, तुझ्या कल्याणाच्या 4 गोष्टी सांगते. तुझ्या बापाने मला तुझ्या कल्याणाच्या गोष्टीसाठी सांगितलंय. तू जर माझा ऐकत नसेल ना, आडात जीव टाकून मी मरीन. मी जगली काय ना वाचली काय, पण तुला सांग, राम गादीवर बसणं योग्य नाही. विचार कर, सावध हो. हरे राम 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 हरे राम राम राम. 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय. कैकेयीचं पहिलं बोलणं आहे. लक्षात ठेवा,
चांगला माणूस नेहमी चांगला राहत नाही, वाईट माणूस नेहमी वाईट राहत नाही. संगतीनं चांगलाही होतो आणि संगतीनं बिघडतो. हे मंथरे, पुन्हा जर तू रामाबद्दल काय अर्वाच्य भाषा बोललीस तर तुझी जीभ चिमट्यानं उपसून काढीन. रामाबद्दल काय एक शब्द जर बोलली चिमट्यानं जीभ उपसून काढीन. लागली मुसू 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 रडायला. मला काय मंत्रेचं बोलणं आहे. खोटं बोलते पण तेच ते बोलते. राजकारणात तेच असतं, खोटं बोल पण रेटून बोल. आणि तेच बोलल्यामुळे समाजाला खरं वाटतं. मंत्रात तेच ते बोलते. राज्य दिदले श्रीरामासी, दास्य भोगतो भरतासी, सत्ता सामर्थ्य कौशल्यसी, तू श्लाघ्यसी मूर्खत्वे. राम गुण गंभीर, त्रैलोक्या माझी महाशूर, त्यासी राज्याचा अधिकार, तू पामर काय द्वेषी. तेच ते बोलते काही मंथरा. त्यावेळी काही म्हणते, मंथरा म्हणते, काही नायक्या पुल्या बोला, ऐसा मंतरेनं निश्चय केला, तुझे दुःख न देखवे मजला, प्राण आपुला मी त्यागीन. तू माझं ऐकत नाही ना. गडबडा लोळायला लागली. आता प्राण ठेवून तर काय उपयोग आहे माझा. म्हणून गडबडा लोळे, केस सुटले मोकळे, कैकईने उठुनी ते वेळे, भाव बळे आलिंगिली. बस गडबडा लोळायला लागली. त्यावेळी कैकेयीला दया आली. त्या मंथरेला मिठी मारली. गडबडा लोळायला लागली त्या ठिकाणी. काय पाताळ यंत्री बाय बाबा 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 बाबा. हिला जर सुप्रीम कोर्टामध्ये जर नेमलं असतं ना, पटापट निकाल लागला असतं. आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये असा का पेच प्रसंग पडला ना, सरळ तुम्ही मंथरेकडे जावा, 100% गुण येणार. गोडबडा लोळायला लागली. आणि ज्यावेळी कैकन तिला मिठी मारली ना, मंथरेच्या अंगातला विकल्प कैकेयीच्या पोटात गेला, अंगात शिरला. हा तू म्हणते खराय अगं. लेकुराचे हित हा वाहे माऊलीची चित्त. शेवटी कशी जरी तरी केली मी भरताची आईच आहे. तू भरताला आणि रामाला सारखी मानते ना. विकल्प काय करतो माहित आहे का, धर्मनिष्ठेला थोडा थोडा पोखरत जातो. हा धर्मनिष्ठेला लागलेला कॅन्सर आहे. विकल्प म्हणजे आपली निष्ठा आहे ना, त्या विकल्पाचं एकच काम असतं, न घडणाऱ्या घटना घडवून आणायच्या. हे विकल्पाचं काम असतं. सगळ्यांना आयांना वाटतं, आता कैकेयीला सुद्धा वाटायला लागलं भरत रामाचा दास होईल. हे खरंच आहे. अगं मंथरे, पण आपण काय करू शकतोय. प्रजा रामाला अनुकूल आहे. महाराज दशरथांचं मत आहे, रामाला राज्यगादी सोडून भरताला मागता येणार नाही. आणि सगळ्यांनी मान्य केलं तर गुरु वशिष्ठ मानणार नाहीत. एखाद्या वेळी पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला मावळेल, बदल होईल, पण वशिष्ठाच्या मनामध्ये बदल होणार नाही. मंथरा एक्सपर्ट आहे.
तुझं मत काय सांग पहिलं म्हणले, तुझं मत काय सांग म्हणले. आता कैकईची बुद्धी मंतरेला विकलेलीच होती. तुझं मत काय सांग. तू जर तयार होत नसेल तर मी तुझ्या वडिलाकडे जाईन. माझं ऐकलं नाही, मी मेली काय आणि जगली काय. अगं पण काय करायचं काय. फार मोठा उपाय आहे. सगळ्यांच्या नाड्या बंद पडल्या पाहिजेत. असे माझ्यावर एक जो बुट्टी आहे, बुट्टी बुट्टी. कसली बुट्टी. किती पाताळ यंत्री बाय आहे बघा. सगळ्यांच्या नाड्या बंद पडल्या पाहिजेत असे एक बुट्टी आहे. मंथरा बोले आपण तुझी तुझ नाही आठवण. राये करोनी भाष प्रमाण. दोन वर पूर्ण दिदले. तुला आठवतंय का. माझ्याकडून काढून घ्यायचं आहे. आठवतंय का तुला. राजानं 2 वर हा 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 हाय हाय माझ्या आता अरे ध्यानात आलं. विकल्प शिरला होता ना त्या ठिकाणी. अग तुला राजानं स्वर्गात वृष परिव्याबरोबर युद्ध केलं होतं. तो आक मोडला होता. वृष परिव्यानं रथ आग मोडला. तो हात घालून रथ सावरला होता. त्यावेळी तुला त्या ठिकाणी 2 वर दिले होते. मंथरा सांगते हा 2 वर माझे आहेत बरं का. मंत्रीला म्हणते माझी बाई किती शहाणी आहे, माझी बाई किती शहाणी आहे. आठवण करून दिल्यावर बरं का. आठवण करून दिल्यावर म्हणते किती माझी बाई शहाणी आहे. बर हे बघ कैकई, तू दुसरा मुद्दा विचार कर. आपल्या घरात साधा सत्यनारायणाची पूजा असू द्या. सगळे परिवार आपण एकत्र येऊन ते सत्यनारायणाची पूजा करतो. एवढा मोठा राज्याभिषेक चाललाय. ह्या लोकांना भरताना बोलवून सुद्धा वाटत नाही ग. बरं तिकडे गेलेत. मग त्या ठिकाणी म्हणते ह तुझं बरोबर आहे. मग त्या ठिकाणी भरताचं भलं करता आलं तर बघ. रामाला इथून काढून काढता आलं तर बघ. भरताला राज्य, रामाला वनवास या क्रमानंच मागायचं. 2 वर आहेत ना ते कसं क्रमानं वागायचं ते सुद्धा त्या ठिकाणी मंतरा शिकवते. हा हा माझं 2 वर आहे जाती आताच मागायला. शहाणपणा ठरणार नाही. तो आता जाशी मागायला शहाणपणाचं ठरणार नाही. महाराज दशरथ तुझ्याकडे आलं पाहिजेत. मग पुन्हा ते 2 वर मागायचे. ते वर मागण्याचा सुद्धा क्रम सांगितला. काय क्रम सांगितला. पहिल्या वरामध्ये भरताला राज्यगादी मागायची. जर तू पहिल्यांदा जर रामाला वनवास मागितला वरानं, दशरथ रामाच्या वियोगानं मरून जाईल. मग तुझ्या भरताला राज्यगादी कोण देणार. कोण म्हणून पुन्हा लक्ष्मणाला बसवा, कोण म्हणून शत्रुघ्नाला बसवा. म्हणून पहिल्यांदा काय मागायचं. भरताला राज्य मागायचं. आणि आपल्या असणाऱ्या वराची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी रामाला 14 वर्ष वनवास मागायचा. या क्रमानंच मागायचा. रामाला वनवास मागितला आणि रामाच्या वियोगानं दशरथ मेला. रामचंद्र भगवान की जय. ऐकोनी मंथरेची युक्ती, उल्हास कैकईच्या चित्ती. आलिंगिली दोही हाती, अतिप्रीती सद्भावे. राजा दशरथ तुझ्याकडे आला पाहिजे. तू राजवाड्यात जा. कोप भुवन उघड. मंगळसूत्र तोडून टाक. अहो राजाची आग बिग काय नाही. मी सांगते तसं ऐकायचं. कोप भुवन उघडायचं. पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं. अनेक बायका असायच्या. मग कुणाला काय पाहिजे तिनं कोप भवनामध्ये जाऊन रुसून बसायचं.
मग ते राजाने यायचं आणि तिला विचारायचं तुला काय पाहिजे ते. कोप भवन पूर्वीच्या काळामध्ये होतं. आता आपलं सगळंच कोप भवन झालंय. स्टडी रूम कोप भवन आहे, स्वयंपाक रूम कोप भवन आहे, सगळं कोप भवनच आपल्या खोल्या आहेत त्या सगळ्या. कोप भवनामध्ये जाऊन बसायचं, मंगळसूत्र तोडायचं, काळं वस्त्र परिधान करायचं आणि ते सुद्धा मांडीवर फाटलेलं असलं पाहिजे. केसाची स्टाईल सोडायची आणि वर देण्याच्या बाबतीत रामाची शपथ वाहत नाहीत ना तोपर्यंत वर मागायचा नाही. किती 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 त्या ठिकाणी मंथरा शिकवते. आता कैकशी झाली शिष्या आणि मंथरा झाली गुरु झाली. आता कोप भवनात जाऊन बसणं एवढं सोपं नाही हो. आता कसं बसायचं सांगाव तर ही महिलांना शिकवल्यासारखंच व्हायला लागले. पण रामकथा ऐकणाऱ्या तशा करणार नाहीत या विश्वासानं सांगतोय बरं का. तशा करणार हा. पण हे तर सांगितलं त्याला मी तर काय करणार हो. त्या ठिकाणी कोप भवन उघडायचं आणि त्यात जाऊन बसायचं. आणि असं बसायचं, अंतुर न करता झाडायचं नाही आणि आक्रोश करत रडायचं. जणू काय घरातलं कोण गेल्यासारखं आक्रोश करत बसायचं. महाराज उद्या सगळे राज्याभिषेकाची तयारी करून कैकेयीच्या महालाकडे यायला लागलेत. कैकेयीकडं अधून मधून भेटण्याचा जास्त आळसा. वयोवृद्ध झालेत तरी कैकेयीला भेटण्याचा नियम टळत नाही महाराज दशरथांना. आता ते कैकेयीकडे येतील, कैकेयी वर मागेल उद्या संध्याकाळी ठीक 8 वाजता. झालेली सेवा माऊली चरणी समर्पण, नाथबाबांच्या चरणी समर्पण. बोला. रघुपती राघव राजा राम, 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, कोण अर्चना कोण आहे? पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
राघव राजा राम. आरती करूया.